सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्ति। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्रीराम
जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय 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 रघुवीर समर्थ शुका शुका साधिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय 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 रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता पुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी भागवता विले प्राकृती जनहितार्थ प्रपंची नांदुनी साध्य करी जो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. आता राऊतजी ओंकार साधना घेतील. नमस्कार. ओंकार साधना आणि प्राणायामचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवात प्राण आकर्षण क्रियेने करूयात. आपण जिथं बसलेला असाल तिथं कम्फर्टेबली बसा. खाली बसलेला असाल तर क्रॉसलेस सुखासन, अर्धपद्मासन किंवा पद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसला असेल तर ताट बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचंय. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचंय. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम. सो हम, 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 सो. स्टॉप. आता आपण प्राणायामचा अभ्यास करणार आहोत. प्राणायाम हा जो करतोय आपण तो त्याच्यात फक्त
मुवमेंट छातीची होणार आहे. फक्त इन्स्ट्रक्शन वरती ध्यान दिलं तुमच्या लक्षात येईल. तर सुरुवात आपण कपालभाती दिला भस्त्रिकाचा जो श्वास प्रश्वास आहे त्यांनी सुरुवात करतोय. एक्झेल अर्धपूरक सुरू करा. ब्रीथ इन ब्रीथ आउट. एक्झेल फोर्थ ब्रीथ होल्ड 1 2 3 4 5 6 7 8 9 10. फुल ब्रीथ इन करा. डीप ब्रीथ इन. होल्ड ब्रेथ 1 2 3. स्लो ब्रीथ आउट. हा एक राऊंड झाला. आणखीन एक राऊंड करू. एक्झेल अर्धपूरक सुरू करा. ब्रीथ इन ब्रीथ आउट. एक्झेल ब्रीथ आउट. होल्ड 1 2 3 4 5 6 7 8 9 10. फुल ब्रीथ इन करा. डीप ब्रीथ इन. होल्ड ब्रेथ. होल्ड 1 2 3. स्लो ब्रीथ आउट. आता आपण ओंकारचा अभ्यास करणार आहोत. ओंकार साधना आपण 5 ओंकार करणार आहोत. सुरुवातीला 3 ओंकार, त्याच्यानंतर 1 मिनिटाचं ध्यान, नंतर 2 ओंकार. जेवढा आपला श्वास आहे त्या श्वासातल्या अर्ध्या श्वासामध्ये ओ म्हणायचं आहे. राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी मकार जास्त केलेला कधीही चांगला. ओंकार हा घंटानादासारखा दीर्घ असावा, शंखानादासारखा गंभीर आणि तेलाच्या दारेसारखा अखंड असावा. तर सुरुवात करूया. एक्सेल घर्षण युक्त पूरक. ओ पूरक. पूरक. शांत शांत शांत. आपण जर तो ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केलाय तो आठवून मनातला आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू विज्युअलाइज सम साइज ब्राइट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिथं जर दिसत नसेल तर 2 भुवयाच्या मध्ये भ्रूमध्यमध्ये आज्ञा चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. Try to visualize some size bright flame in between eyebrows where आज्ञा चक्र is situated. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूयात.
हे हॉटेल आहे आणि बाहेर तुला ग्राउंड मध्ये दिसते गेलो नाही आम्ही परत एकदा 2 वेळा ओंकार पूरक ओ पूरक ओ दोन्ही हाताचं दर्शन जी ऊर्जा आपण ओंकार साधनेच्या अभ्यासातून आणि प्राणायामाच्या अभ्यासातून जतन केली आहे सेव्ह केली त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूयात दोन्ही हाताने चेहरा करूया हरि ओम धन्यवाद राहुल सर. रामाय रामभद्राय चंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया ये नमः. परमपूज्य डॉक्टर काकांना स्मरणपूर्वक वंदन करतो. डॉक्टर साहेब आज उपस्थित नाही आहेत, बिझी आहेत कुठे, त्यामुळे त्यांना सुद्धा स्मरणपूर्वक वंदन करतो. आपल्या सर्वांना वंदन करतो आणि मनाच्या श्लोकातल्या 10व्या श्लोकाचा आपण विचार करत आहोत, तो पुढे चालू ठेवूया. सगळेजण तो 10वा श्लोक एकत्र म्हणूया आणि नंतर त्याबद्दलचे काही विचार बघूया. सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी, दुखाची स्वये सांडी जीवी करावी. देहे दुःख ते सुख मानित जावे, विवेके सदा सस्वरूपी भरावे. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकातल्या पहिली जी 2 चरण होती त्याचा विचार आपण मागे केला होता. सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी, दुखाची सोय सांडी जीवी करावी. परंतु जसं टीव्ही सिरियलला रिकॅप असते तसं आपण थोडासा त्याचा रिकॅप बघूया. म्हणजे मागे आपण काय बोललो होतो हे आपल्या त्या विचारांच्या आधारावरती आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणून आपण जे मुख्य विचार त्यातले बघितले होते की भगवंत हा जसा शक्तिमान आहे तसा तो सर्वज्ञ पण आहे आणि कुणाला काय द्यायचं, किती द्यायचं, केव्हा द्यायचं, कसं द्यायचं हे त्याला माहिती आहे. तो वाटेल ते देऊ शकतो, पण तो हा विचार करून प्रत्येकाच्या वाट्याला जे काही सुख दुःख द्यायचं असेल तर तो देत असतो. आणि माझ्या जीवनात काही गोष्टींची जर का कमतरता असेल तर त्याने विचार केला नाही असं का समजायचं. आणि माझं जर का त्याच्यावरती जर का प्रेम असेल तर देवा मला असं वाटत होतं की असं असं व्हावं, पण तसं काही झालेलं नाहीये, तुझी इच्छा आहे. तसंच जर का होणार असेल तर मला ते मान्य आहे. आणि या उपायानं दुखाची स्वये सांडी जीवी करावी हा उपाय त्याच्यावरती आहे. आणि जर का असं वाटत असेल, असं होऊ नये असं जर का वाटत असेल तर देवाला लगेच सांगावं की देवा तू हे केलं ना, आता त्यात मला आनंद मानण्याची विद्या दे. तू जे काही माझ्या वाट्याला दिलं आहे, सुख असो किंवा दुःख असो, त्यामध्ये जे काही जेवढं मिळालं आहे त्यामध्ये समाधान मानण्याची जी कला आहे ती तू मला दे. आणि असंच संत सुद्धा आपला प्रपंच सुखाचा करून घेतात. खरं म्हणजे प्रपंचात सुख नाहीच आहे,
परंतु जे वाट्याला आलेलं आहे ते सुखच आहे आणि ती भगवंताची इच्छा आहे असं म्हणून ते घेतात. की ज्ञानोबा माऊली म्हणतात ना, अवघाची संसार सुखाचा करीन. म्हणजे जे काही आहे, जे काही माझ्या वाट्याला आलेलं आहे ते मी ते सुखाचं करून घेईन. अनेकदा आपण आता आजच्या काळात नाही पण पूर्वीच्या काळात अशा गृहिणी आपण बघितल्या आहेत की केवळ असं त्या म्हणताना वाक्य असायचं की फक्त चहा साखरेच्या डब्यांवरती मी संसार सुरू केला आहे. याचा अर्थ असा की अत्यंत कमी साधनं असताना त्यांचे प्रपंच सुरू झालेले असतात. त्या जीवनात यशस्वी सुद्धा होतात, प्रपंच सुद्धा ते यशस्वी मानतात, पण त्यांची सुरुवात ही अशीच झालेली असते. सांगायचा मुद्दा असा की रिसोर्सेस जरी कमी असले तरी आहे त्यात समाधान मानून आपली कर्तव्य योग्य करणं, याला म्हणायचं दुःखाची सोय सांडी जीवी धरावी असं मला वाटतं. तिसरं चरण आहे देह दुःख ते सुख मानित जावे. आता दिवसभर श्रम करणारे जे असतात त्यांच्या देहाला किती दुःख होत असेल की समजा लेबर वर्क करणारे कन्स्ट्रक्शन साईट वरती काम करणारे असतात उन्हात. सकाळी 6ला काम सुरू होतं, 11-12ला इथल्या दुबईतल्या नियमाप्रमाणे बोलतोय मी, ते दुबईतल्या नियमाप्रमाणे संपतं, पुन्हा संध्याकाळी 5ला सुरू होतं. पण त्या 12पर्यंतच्या उन्हात सुद्धा ते कसे कष्ट करत असतील, किती त्यांच्या देहाला दुःख होत असेल, पण आपलं प्रपंचातलं कर्तव्य म्हणून त्यांना ते करावं लागतं आणि ते करतात. आणि रात्री ते किती सुखाने झोपत असतील. कुठेही काबाड कष्ट जिथे शरीराला असतात तिथे शांतपणे झोप लागते. आणि या उलट शरीराला जितका आराम दिलेला असतो तितका तो पुढे त्रासदायक ठरतो आणि मग ते रोगांचं कारण ठरतं. ते शरीर हे तो आराम, ती सुखासीनता जी आहे ती रोगाचं कारण ठरते. आणि डॉक्टर सांगतात पहाटे लवकर उठा, पहाटे 5 वाजता उठा, वॉकला जा, गोडधोड तेलकट तुपकट खाऊ नका, चिवडा लाडू थालपीठ खाऊच नका. साधं वरण भात साळीच्या लाह्या खा आणि त्याने प्रकृती छान राहते. आपण सुद्धा एक ठराविक वयाच्या टप्प्यावरती पोहोचल्यानंतर आपल्या आहारामध्ये आपण तसा तो बदल करतो. त्याचं कारणच असं आहे की ते देहाला जर का दुःख देणारं असेल, अशा नको त्या वयात नको ते खाणं किंवा अवास्तव खाणं, अवाजवी खाणं, अनावश्यक ते खाणं, तर ते देहाला त्रास देणारं ठरू शकतं. हे जसं आपण जाणतो तसं प्रपंचात घडणाऱ्या गोष्टी सुद्धा किंवा आपली कर्तव्य आपण जी करतो ती करताना सुद्धा ज्याचा आपल्याला त्रास होणार नाही अशीच कर्तव्य करावी किंवा जे आपल्याला सुखाकडे नेतील अशीच कर्तव्य करावीत. अशा प्रकारे आपली कामं करावीत आणि परमेश्वराच्या स्वरूपामध्ये आपण हे नेहमी लीन लीन असलं पाहिजे. जे करतोय ते त्याच्यासाठी करतोय, त्याच्या इच्छेने घडतंय असं आपण समाधान मानलं पाहिजे. आता अनेकदा असं घडतं कीर्तन प्रवचनाला लोक जातात. त्यातली एक घटना अशी किरकोळ लहानशी की एक व्यक्ती होती, ती कीर्तनाहून वृद्ध होते. कीर्तनाहून परत येत होते, रात्रीचे 9-10 वाजले होते, अंधार होता, रस्त्यात खड्डा होता आणि त्या खड्ड्यात ते पडले. आता वास्तविक हा जो अभ्यास जो व्हायला पाहिजे हा आधीपासून लहानपणापासून व्हायला पाहिजे. अध्यात्माचा जो आपला अभ्यास आहे तो पुढे नाही. वृद्ध झाल्यानंतर लोकांना असं वाटतं की आता हे आपलं वेळ घालवायचं साधन आहे असं त्यांना जे वाटतं. त्याप्रमाणे ते गृहस्थ तिथं गेले होते. ते शेवटी ऐकायला येत नाही तेव्हा माणूस जर का कीर्तनाला जात असेल, प्रवचनाला जात असेल तर त्याचा त्या माणसाला आयुष्यात किती लाभ होणार आहे. पण नुसतं फक्त मान हलवावी लागते, हो हो बरोबर आहे, हो हो बरोबर आहे, इतकंच होतं. आणि निश्चय करण्याचं वय ते निघून गेलेलं असतं. पण अशा वयामध्ये ते कीर्तनाला गेले होते. जाऊ नये असं अजिबात नाही. येताना ते खड्ड्यात पडले. मागणं येणारा जो श्रोता होता त्यांनी ते बघितलं आणि त्यांना घेतलं आणि जवळच्या कुठल्या दवाखान्यात नेलं. आता 9 वाजून गेले होते, दवाखाने सुद्धा सगळे बंद झालेले होते. एक कंपाऊंडर एका दवाखान्यामध्ये होता. हे गेले त्याच्या दारामध्ये. आता त्या कंपाऊंडरला नाही म्हणता आलं नाही. बरं ठीक आहे आता आलाय तर बसा म्हणाले. बसा. बसले. काय झालं इथे कुठे जखमा झालेल्या आहेत. त्याने असा कापसाचा बोळा घेतला, ते आयोडीन घेतलं आणि जिथे ती जखम वगैरे झाली होती तिथे तो अगदी देवाला गंध लावावं तशा प्रेमाने ते आयोडीन तिथे ते लावत होता आणि त्याची ती आग होत होती. आता ते आयोडीन असं असतं की रोगापेक्षा इलाज भयंकर असं वाटतं शेवटी. पण आपण ते औषध घेतो त्याचं कारण आपल्याला बरं वाटावं म्हणून असतं. त्या वेदना तेवढ्या करता का होईना पण आपण सहन करतो, कारण आधीचा आजार आपल्याला बरा करायचा असतो. म्हणून तो औषधोपचार सुरू होता आणि योगायोगाने कंपाऊंडर आदल्या दिवशी त्याच कीर्तनाला गेला होता आणि तिथं त्यांनी कीर्तनामध्ये हा श्लोक घेतला होता आणि त्याच्यात हे लक्षात होतं त्यांच्या की देह दुःख हे सुख मानित जावे. हे त्या कंपाऊंडरला आठवलं आणि त्यांनी त्या वृद्ध पेशंटला विचारलं की का आजोबा कसं वाटतंय, कालच तो आपण तो कीर्तना श्लोक ऐकला होता ना, देह दुःख ते सुख मानित जावे. त्या परिस्थितीमध्ये
त्या वृद्ध माणसाने त्याच्या कानफटाचा आवाज काढली त्या कंपाऊंडरच्या. आता इतक्या त्यांना त्या वेदना होत होत्या. अशा वेळी माणूस तो उपदेश विसरतो, हे मला सांगायचं इथे, की देह दुःख ते सुख मानित जावे. अशा वेळी आपण विसरायचं नाही, हे लक्षात ठेवावं. कारण त्या ज्या औषधाचा ते आयोडीन लावणं जे आहे, ते औषधोपचार जो आहे तो आपल्याला बरं वाटण्यासाठी आहे. कडू औषध आपण घेतो, आवडतं का मनापासून आपल्याला? ते कडू औषध आपल्याला मनापासून अजिबात आवडत नाही, नको वाटतं, ते कधी संपेल असं वाटतं हे. पण आपल्याला जर का आजारातनं बरं व्हायचं असेल तर हे कडू औषध आपल्याला घ्यावं लागतं, ते दुःखच आपल्याला सहन करावं लागतं. आणि ह्यासाठी त्या दुःखाची सवय असण्यासाठी आपला अध्यात्माचा अभ्यास हा फार लवकर सुरू झाला पाहिजे, अगदी तरुणपणात सुरू झाला पाहिजे. असं सांगतात की वय वर्ष 15च्या आत अध्यात्माचा अभ्यास सुरू करावा. याकरता आपल्याकडे पूर्वी जी पद्धत होती की 18 वर्षी मुंज झाल्यानंतर गुरुगृही जायचं, तिथे कष्ट उपसायचे, पहाटे 5ला उठून काय स्वयंपाकासाठी लाकडं गोळा करणं, असं सकाळची आधी स्वतःची स्नान संध्या, थंडीगार पाण्याने अंघोळ, नंतर साधना झाल्यानंतर मग ती गुरुमाऊली स्वयंपाक करेल तिच्यासाठी जाऊन ते जंगलात जाऊन लाकडं तोडून आणावी, ते स्वयंपाकात मदत करावी, वाढण्यात मदत करावी, दुपारची थोडी विश्रांती, पुन्हा अभ्यास. आणि अशा प्रकारचं आयुष्य एक दिवस, एक महिना, एक वर्ष असं नाही तर अनेक 6-7 वर्ष. आणि मग 15व्या वर्षी ते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो मुलगा घरी यायचा आणि मग पुढे त्याचं आयुष्य सुरू व्हायचं. आणि अशा माणसांना आयुष्य सुद्धा हे मोठं मिळायचं, हे आपण बघितलेलं आहे. प्रल्हादाने भागवतात सांगितलेलं आहे की कौमार आचरित प्राज्ञ धर्मान, म्हणजे कौमार्य आचरित प्राज्ञ धर्मान भागवतानी, म्हणजे भागवत धर्माची जी सुरुवात आहे ही कुमार वयातच सुरू झाली पाहिजे. आणि अध्यात्म श्रवणाचा खरा अधिकारी 15 वर्षाच्या आधी असतो. कारण त्याला त्याचं लाईफ शेड्यूल करता येतं, लाईफ मॅनेजमेंट त्याची ठरवता येते आणि आयुष्याचं नियोजन करता येतं. आपलं नेमकं उलट होतं की आपण हे काळ जो आहे हा सुखासीन अवस्थेत घालवतो. समर्थ दासबोधात म्हणतात, गळगिळीता सुख वाटे, उडून घेता घसा फाटे. म्हणजे नको त्या वयात नको ते विषय जर का आपण ते ग्रहण केले तर त्याचा पुढे भविष्यात आपल्याला त्रास होतो. आणि तो होऊ नये असं जर का वाटत असेल तर देहाला कष्ट द्यावेत आणि देह दुःख ते सुख मानित जावे. आता याचा अर्थ काय घ्यायचा, तर चांगल्या कार्याकरता देहाला जर का कष्ट झाले तर त्यातून चांगलं कार्य उभं राहणार आहे याचं नेहमी समाधान आपल्याला वाटलं पाहिजे. कुठल्याही गोष्टीचं आयोजन असेल, कुठल्याही गोष्टीचं कोणासाठी तळमळ असेल, कुठे परोपकाराचं काम करायचं असेल तर तिथे आपल्या देहाला कष्ट होतात. कधी रात्री अपरात्री कुठे ते करावे लागतात, जसं असेल तसे ते करावे लागतात, ज्या साधनं उपलब्ध असतील त्यात ते करावे लागतात. पण मग तिथे ते रडत खडत न करता आनंदाने परमेश्वरावरती माझी जबाबदारी दिलेली आहे आणि हे माझ्या बरोबरच सगळ्यांच्याही कल्याणासाठी आहे, त्यासाठी मला कष्ट घ्यावे लागले तरी हरकत नाही असं समजून जर का ते केलं तर ते त्याचं रूपांतर हे पुढे सुखात होतं. गीतेमध्ये भगवंताने एक श्लोक सांगितलेला आहे की परिणामी अमृतोपमम, म्हणजे सुरुवातीला ते जरी कडू जरी असलं तरी शेवटी त्याचं अमृतच होणार आहे. अमृत होणार आहे म्हणजे त्याचा आनंद तुम्हाला मिळणार आहे आणि तो आनंद चिरकाल टिकणारा असेल. पहाटे उठणं, अर्धा मिनिट 1 मिनिट त्रास होतो पहाटे उठायचं ठरवलं तर, त्याच्या पलीकडे त्रास होत नाही. पण एकदा तो 1 मिनिटाचा तो अवधी आपण जर का काढला आणि जर का आपली नैमित्तिक कर्म, सकाळची जी प्रासंगिक कर्म आणि नैमित्तिक कर्म जर का सुरू केली तर पुढे तुम्हाला दिवसाचा स्पॅन जास्ती मिळतो. दिवसाचा स्पॅन जास्ती मिळाल्यानंतर तुमचा अभ्यास जास्ती होतो. देहाला कष्ट जरी पडत असले तरी शेवटी त्याचा शेवट हा गोडच होतो. सकाळी उठून व्यायाम जर का आपण केला, शरीराला त्रास देतो, कष्ट देतो, आपण अनेक वर्षाची सवय असते, पण कधीतरी एखाद्या गडावरती किंवा किल्ल्यावरती जर का फिरायला गेलो की इतकं छान वाटतं, इतकं फ्रेश वाटतं. त्याचं कारण आधी आपण ती सवय स्वतःला लावून घेतलेली असते. अनेकदा आपण बघतो की हे हायकिंग ट्रेकिंगला जाणारी जी लोक असतात, जेव्हा त्यांचं ठरतं त्याच्या 6 महिन्याआधी ते व्यायामाचा त्यांचा तो रेट वाढवतात. की म्हणजे रोज समजा ते 3 किलोमीटर 2 किलोमीटर पळत असतील तर त्या काळामध्ये ते ती किलोमीटरची जी संख्या वाढवून हळूहळू ती वाढवत वाढवत जाऊन त्याचा तो सराव करतात, जेणेकरून त्या 6 महिन्यांनी त्यांना जे एक्सपिडिशन करायचं असतं त्याला त्रास होत नाही. तो का त्रास होत नाही, तर आधीचे 6 महिने त्यांनी त्यांचं कष्टाचं प्रमाण वाढवलेलं असतं. आता दुसरा मुद्दा, देह दुःख पुन्हा माझ्या जीवनात प्रारब्धाप्रमाणे दुःख होईल
किंवा कर्तव्य म्हणून जे मला देहसुख जे टाकावं लागेल त्यांनी माझं कल्याण होणार आहे याचा नेहमी आपल्याला विचार करता आला पाहिजे. आता कधीतरी असं होतं प्रारब्धाने एखाद्याचा पाय तुटतो किंवा कॅन्सर वगैरे आजार होतो किंवा अगदी मृत्यू येतो. पण असं दुःख जेव्हा येतं त्या दुःखाचं कारण हे पूर्वी मी केलेलं कर्म आहे असं समजायचं. परवा एका मुलाला कुत्रं चावलं आणि तिथं असा जर का त्या विचार झाला असेल की यांनी कधीतरी हा कोणाला तरी चावला असेल किंवा याच्यातनं काहीतरी त्याची शिक्षा त्याला ती आत्ता मिळाली असं म्हणून ती आपण समजूत करून घेणं, अर्थात आहे त्या दुःखावरती इलाज करणं असा अजिबात विषय नाहीये तिथे, परंतु ती सहन करण्याची शक्ती वाढवणं हे आपलं कर्तव्य असतं. सत्कर्म, पुण्य, सुख या सत्कर्माने आपल्याला पुण्य मिळतं आणि पुण्याने आपल्याला सुख मिळतं. दुष्कर्म जर का आपण केलं तर आपलं पाप संचय होतो आणि त्यांनी मग ते दुःख निर्माण होतं. आता समजा एखाद्याने जर का आपली स्तुती केली तर आपण समजायचं की आपलं पुण्य कमी झालेलं आहे असं समजायचं त्याच्यामध्ये, आणि एखाद्याने जर का आपला अपमान जर का केला तर आपलं पाप थोडी कमी केलेलं आहे. कारण आपल्याकडे एक संकल्पना आहे की जेव्हा पाप आणि पुण्य हे समान होतं तेव्हा आपल्याला पुन्हा पुढचा जन्म मिळतो असं आपण म्हणतो की. तर तसं अशा पद्धतीने स्तुती आणि अपमान समाजामध्ये जेव्हा आपला होतो तेव्हा आपलं पाप पुण्यांचा हा बॅलन्स होत असतो. एखाद्याने मला जर का श्रीखंड वाढलं आणि छान जेवायला घातलं तर याचा अर्थ मी नक्की समजायचं आपण काय म्हणतो, नाही काय भाग्यवान आहे मला श्रीखंड खायला मिळालं नाही. वास्तविक असं उलटा विचार त्याच्यामध्ये असायला पाहिजे की आता माझं पूर्वीचं जे पुण्य केलंय ते माझं आता कमी झालेलं आहे. आणि कोणी जर का मला दुःखदायक जर का असं काही घडलं माझ्या बाबतीत की मला नाही जेवायला मिळालं, मला उपाशी राहावं लागलं, तर मग माझं पाप कमी झालंय असा आपण तिथं समज करून घ्यायचा. थोडासा विचार उलटा आहे, आपल्याला हा सहजासहजी पचत नाही. कारण रोजच्या आयुष्यात आपण बोलताना असंच म्हणतो की नाही आम्ही भाग्यवान म्हणून वगैरे असं आम्हाला ते मिळालं वगैरे असं. हो बरोबर आहे, भाग्यवान आहोत, पण एकीकडे ते भाग्य कमी होत असतं आणि ते जर का तुम्हाला वाढवायचं असेल, टिकवायचं असेल तर नेहमी सत्कर्माचा विचार तिथे करावा लागतो आणि त्यासाठी देहाला कष्ट द्यावे लागतात. मी कधी कुणाला लाथ मारली म्हणून माझा पाय दुखावला असा विचार केला की माझं हे दुःख कमी होतं आणि दुःख भोगायची ताकद वाढते आणि दुःख हे भोगूनच आपल्याला संपवायचं आहे. प्रारब्ध हे सुद्धा आपल्याला भोगूनच संपवायचं असतं. ज्याचं त्यानं जेव्हाचं तेव्हा आणि जिथल्या तिथं हे भोगावं लागतं. डॉक्टर काका नेहमी सांगतात की आपलं कर्म करताना ते असे हे शब्द वापरतात की जेव्हा करायचं तेव्हा करायचं, जितकं करायचं तितकं करायचं आणि जसं करायचं तसं करायचं. यथासांग झालं पाहिजे. तसं दुःखाच्या बाबतीत सुद्धा ज्याचं त्यानं जेव्हाचं तेव्हा आणि जिथल्या तिथं हे भोगायचं. याला ऑर नाही, हा असं अमुक किंवा ते त्याला कुठेही नाही. या 3 गोष्टी ज्या आहेत हे साधारण महावाक्यासारख्या या आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि महत्वाची ओळ आहे की देह दुःख ते सुख मानित जावे. आता आषाढीची वारी, आषाढीला वारकरी 2-2 महिने पायी प्रवास करतात. काही जण अनवाणी पायानी असतात. कशासाठी करतात? देहाला किती कष्ट पडत असतील. त्यांच्या घरी खाणं पिणं किंवा दुपारची निवांत झोप, रात्रीची सुखाची झोप ही नसेल का? असते. पण ते पांडुरंगाच्या प्रेमासाठी तिथं जातात. पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून या गाठ. सुखी संसारची गाठ ती मागे सोडतात आणि 2-2 महिने पायी चालत पंढरपूरची वारी करतात. आपल्यासारखे हौशे-नवशे जातात आळंदी ते पुणे किंवा पुणे ते सासवड किंवा सासवडून पुढे अजून लोणंदपर्यंत वगैरे असे. पण ही माणसं पिढ्याने पिढ्या यांच्या घरात आणि ही स्वतः सुद्धा आपला संपूर्ण जन्म ही वारीसाठी जात असतात. वारी जर का त्यांना चुकली तर त्यांना काही कारणाने झालं तर तसं नुसतं होतं, त्यांना चैन पडत नाही. कारण पांडुरंगाचं प्रेम त्यांना असं वाटतं की पांडुरंगाची दृष्टी आपल्यावरती कमी पडते की काय. देहाला कष्टवत ते वारीला जातात. नर्मदा प्रदक्षिणा लोक करतात. आता निघाल्यात 7 दिवसाची किंवा बसनी अनवाणी पायानी करायची, तर पायाला ते जे काटे टोचतात की नाही ते आपल्या प्रारब्धाचे काटे असतात असं समजायचं. आणि तिथं जाऊन ते पुण्य मिळवायचं असतं, सहन करायचं असतं आणि नर्मदा नदीबद्दल, नर्मदा मैयाबद्दल आपला भाव तिथं ते व्यक्त करत असतात. माझ्या जीवनातल्या यात्रेतली ही अशीच ही जी दुःख असतात, जशी वारीची यात्रा असते तशी माझ्या जीवनातली माझी जी जीवन यात्रा आहे त्यातली जी दुःख आहेत ही ती भगवंताची इच्छा समजावी आणि ते प्रेम ते भोगायला आपल्याला शक्ती देत असतं. देवानं माझं पाप ऍडजस्ट करायची व्यवस्था केलेली आहे या निमित्ताने. सुट्टीच्या दिवशी आपण आजारी पडलो तर भाग्य समजावं. त्याचं कारण असं, आजारी पडणं हे भाग्य नाही, पण सुट्टीच्या दिवशी आजारी पडणं हे भाग्य.
त्याचं कारण ऑफिस नसताना जर का मी आजारी पडलो तर माझी ऑफिसातली कामं कोण करील, की माझी कामं खोळंबतील किंवा माझ्या कंपनीचं कल्याण त्याच्यामध्ये कमी होईल. हा भाव तिथे आपल्याला ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. नाहीतर सिक लीव्ह आहे म्हणून आजारी पडणं हे चुकीचं आहे. आणि समजा सुट्टीच्याच दिवशी जर का मी घरात त्रास देत असेल, की इथं का ठेवलं, तिथं का ठेवलं आणि आजारी पडून जर का सुट्टीच्या दिवशी वर्किंग डेला मी घरी राहिलो, तर घरचे म्हणतील, "हे काय? बरं झालं सुट्टीच्या दिवशी आजारी पडला. आमचं प्रारब्ध चांगलं आहे." गंमत. परंतु सांगायचा मुद्दा असा, की मिळालेल्या सुखसोयींचा वापर सुद्धा हा योग्य केला पाहिजे. तो अवास्तव होता कामा नये आणि शेवटी परिणामी देह देणारं दुःख हे भगवंताची आठवण करणारं असतं, हे नेहमी लक्षात ठेवायचं. कुंती आत्याचं उदाहरण आहे. आपल्या भाच्याला श्रीकृष्णाला ती म्हणते, श्रीकृष्ण तुला काय देऊ असं जेव्हा आत्याला तो विचारतो, तर आत्या म्हणते, आम्हाला कायम दुःखात ठेव, की जेणेकरून आम्हाला तुझी आठवण येईल. आणि दुःखामध्ये भगवंताची आठवण साहजिकच येते. कोणाकडे जाणार? गाऱ्हाणं मागायला शेवटी सांगायला भगवंताकडेच जातो आपण. त्याच्याशिवाय दुसरा कोण ऐकून घेणारा? कोण ऐकून घेईल? एकदा दोनदा ऐकून घेईल. परत परत पुन्हा पुन्हा कोण ऐकून घेणार आहे? तो भगवंत ऐकून घेतो. तर त्यामुळे आणि दुःखामध्ये त्या निमित्ताने तरी त्याची आठवण येते. म्हणून म्हणून दुःख जरी असली तर ती भगवंताची आठवण करणारी ती तारक असतात असं समजायचं. पुढचं चरण विवेकी सदा स्वस्वरूपी भरावे. फार सुंदर चरण आहे चौथं, की आपण जेव्हा इतर चर्चा आपल्याकडे होते वेदांताबद्दलची वगैरे, आपण आत्मस्वरूपाचीच चर्चा करतो. वेदांत आपल्याला तोच सांगतो. त्याबद्दलचं हे चरण आहे, की विवेकी सदा स्वस्वरूपी भरावे. माझ्या जीवनातलं सर्वोच्च ध्येय हे आपल्यातल्या असलेल्या चैतन्याची ओळख करून घेण्यासाठी असावं. हे आपलं सर्वोच्च ध्येय असावं. आपण ते सगळं बाजूला ठेवतो आणि आपली ध्येय काय असतात, की माझा प्रपंच कसा नीट होईल, माझं घर कसं छान असेल, माझी गाडी कसं छान असेल, माझी बायको किती छान असेल, माझी मुलं बाळ किती छान असतील. अंततः या गोष्टी दुःख देणाऱ्याच आहेत. जास्ती त्याच्याबद्दल तपशिलात मी तर सांगत नाही, कारण विचार झालेला आहे आपला पूर्वी आणि नेहमी होत असतो, टाळताही येत नाही. पण मुद्दा, की माझं ध्येय हे त्या सस्वरूपी चैतन्याला ओळखणारं असलं पाहिजे. कारण धारण केलेला देह हे आपलं खरं रूप नाही. त्याच्यामध्ये असलेलं चैतन्य हे आपलं खरं सस्वरूप आहे आणि त्याच्याशी आपल्याला लीन झालं पाहिजे. वरचं असलेलं शरीर हे पॅकिंग आहे. एखादी मोबाईल समजा आपण विकत आणला, त्याच्यावरचं पॅकिंग खूप छान असतं. ते बॉक्स आखीव रेखीव मशीनने पॅकिंग केलेलं असतं. वरती प्लास्टिकचं वेस्टर्न असतं ते उघडतो, ते बॉक्स सुद्धा घट्ट लावलेलं असतं ते आपण उघडतो. आणि त्याचं कारण आहे, आपलं लक्ष हे आपल्या मोबाईलकडे असतो. आपला मोबाईल जो आपण नवीन घेतलेला असतो त्याचे फीचर्स याच्यावरती आपलं प्रेम असतं. पॅकिंग आपण खोकं कुठेतरी टाकून देतो. तसं या शरीराचं आहे, की याला फार महत्व नाही. आतल्या स्वस्वरूप आपलं ओळखण्याला ते चैतन्य ते एकदा निघून गेलं तर या शरीराचा काही उपयोग नाही. फार काळ वाट कोणी बघत नाही, न्या म्हणतात. अशी परिस्थिती असते. दम हे आपल्या प्राणांचं रूप आहे. विचार, मनात येणारे जे विचार आहे हे आपल्या मनाचं रूप आहेत. विचार काय येतात? कारण मन जागा आहे आपलं म्हणून. म्हणून आपल्याकडे म्हणतात मन निर्विचारी करणं किंवा मनामध्ये कुठले विकार नसणं, विचारांची निवृत्ती, हे मनाचं रूप आहे. त्यानंतर लक्षात राहणं किंवा न राहणं हे आपल्या बुद्धीचं रूप आहे. आणि आपण शहाणे आहोत हे आपल्या अहंकाराचं रूप आहे. अवास्तव चिंतन करणं हे आपल्या चित्ताचं रूप आहे. म्हणजे चित्त आहे तिथे. या चारही गोष्टी जर का नसतील तर आपल्याला स्वस्वरूपाची ओळख झाली असं म्हणता येईल. कारण आत्मषटकात म्हणतो आपण शेवटी असेलच, की मनोबुद्धी अहंकार चित्ताने नाहम. मी मनही नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही, मी अहंकार नाही. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. ते चिदानंद रूप जे आहे त्याची आपल्याला ओळख करून घेता आली पाहिजे आणि त्याच्या अधिष्ठानावरती हे सगळं चालतंय हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. मग ज्याच्या अधिष्ठानावरती चालतं त्याला लक्षात ठेवायचं, की जे चालतं त्याला लक्षात ठेवायचं. हा मुद्दा आहे तिथे. आणि ही लक्ष ठेवण्याची व्यवस्था जी आहे ही स्थिर राहावी. विवेक हा शब्द असं सांगतात, की विच या धातूमधनं निर्माण झालेला आहे. मला खरं खोटं माहिती नाही, पण मी एका ठिकाणी ऐकलंय, की हिंदीतला विच हा शब्द हा संस्कृत मधल्या विच शब्दावरनं तयार झालेला आहे. म्हणजे विच वे आय शुड गो, हा विवेक करणं जो आहे, विवेक कोणतं योग्य आहे कोणतं अयोग्य आहे याला विवेक म्हटलं जातं. मग ते विवेकाचे सारासार विवेक
तीन विवेकाचे प्रकार आहेत: सरासर विवेक, आत्मानात्म विवेक, आणि अजून एक आहे, तो आता मला आठवत नाही. पण हे जे तीन विवेकाचे प्रकार आहेत, ते कोणतं योग्य ते विवेक, तो विवेक जो आहे, त्या विवेकाने आपण आपल्या स्वस्वरूपात सामील झालं पाहिजे. आणि विवेकाने लक्षात ठेवावं की माझ्या जीवनाचं ध्येय हे आत्मस्वरूप प्राप्त करणं आहे. म्हणजे आता शिक्षण जे घेतो आपण, ते आपलं कर्तव्य आहे, पण ते अंतिम ध्येय नाहीये. तसंच आताचं जे माझं बोलणं आहे, ते जरी माझं कर्तव्य असलं तरी ते माझं सर्वोच्च ध्येय नाहीये. किंवा प्रवास जेव्हा मी करतो, तो मी काही कारणासाठी करतो, पण प्रवास करणं हे माझं ध्येय नाहीये. प्रपंचातली कर्तव्य जी आहेत, ती कर्तव्य म्हणून करायची, पण ती करण्यासाठी म्हणून, ते माझं अंतिम ध्येय नाहीये. तर सर्वोत्तम ध्येय जे आहे ते सदा स्वस्वरूपी भरावे असं आहे. त्या रामाचं चैतन्य तत्व माझ्या चित्तात आहे, म्हणून मी जिवंत आहे, हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. सकाळी उठताना गजर लावून आपण उठतो. एखादा असतो तो गजर लावला तरी उठत नाही, तो भाग वेगळा. पण गजर लावल्यानंतर उठतो आपण, आपल्यातलं चैतन्य जागा आहे म्हणून आपण उठतो. हा प्रश्न आपल्याला आपण स्वतःला विचारला पाहिजे. समजा आपल्यातलं चैतन्यच निघून गेलं, अशा वेळी गजर झाला तरी आपल्याला जाग येईल का? म्हणजे ते गजर हे केवळ निमित्त आहे. आतलं चैतन्य जागा आहे, म्हणून आपण सकाळी झोपेतनं उठतो. त्या चैतन्याचा आपल्याला अभ्यास केला पाहिजे. एक प्रार्थना आहे आपल्याकडे नेहमी, आपण म्हणतो की डोळ्याने बघतो, ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाखतो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करीतो, विश्रांती ही घ्यावया, घेतो झोप सुखे, फिरून उठतो, ही ईश्वराची दया. हे सगळं त्याच्या सत्तेत होतं, त्याच्या दयाने. डोळ्यांनी बघणं, घटकावर गृहीत धरा, चैतन्य निघून गेलंय, डोळे उघडे ठेवून माणूस जातो, त्याला काही दिसत असतं का? काही तो प्रतिसाद देऊ शकतो का? याचा अर्थ ते चैतन्य तिथं नाहीये, म्हणून त्या डोळ्यातनं जरी डोळे उघडे ठेवून जरी त्याचे प्राण गेले असले तरी त्याचा तिथे काही, त्या दृश्याचा काही उपयोग नसतो. कानाने चर्चा चालू असते, त्या मृत व्यक्तीला काही ती चर्चा ऐकू येत असेल का? तो पायाने चालू तरी शकतो का? पाय आहेत त्याचे, पण तो पायाने चालू शकतो का? हात आहेत, हाताने काही काम करू शकतो का? जीभ आहे आतमध्ये, मुखामध्ये, तुळशीचं पान जरी घातलं तरी त्याला चव येते का त्याची? आणि झोप घेतो, झोपल्यानंतर सकाळी जेव्हा आपल्याला जाग येते, ते ते कशाच्या आधारावरती? चैतन्य. ह्या सगळ्या गोष्टी चैतन्याच्या आधारावरती होतं. ते एकदा जर का निघून गेलं तर या शरीराचा काही उपयोग होत नाही. म्हणून त्या चैतन्याची ओळख करून घ्यावी. एखाद्याने जर का आपलं काम केलं, कुठे एखाद्या साहेबांनी आपलं काम केलं, तर आपण त्या साहेबाला जाऊन भेटतो, त्याची ओळख करून घेतो आणि त्याला धन्यवाद म्हणतो. तसं हा धन्यवाद मांडण्याची ही पद्धत, म्हणजे त्याला, त्याची आपण ओळख करून घ्यावी, त्याचा आपण परिचय करून घ्यावा. आणि हे जे सगळं चालतं त्या चैतन्याच्या आधारावरती चालतं. ते चैतन्य जे आहे ते परमात्मा ब्रह्मस्वरूप जे आहे त्याची आपल्याला ओळख करून घेणं, हा याच्या मागे उद्देश आहे. याच्यामध्ये आपण हा श्लोक बघताना काही काही गोष्टी बघितल्या, त्याचे मी पुन्हा एकदा उजळणी करतो. एक मी म्हटलं होतं की सांगितलं होतं आपण की भर्तृहरीची कथा सांगितली होती त्याच्यामध्ये, की नाशिवंत पदार्थावर प्रेम करावं का? नाही, मग रामावरती प्रेम असलं पाहिजे आपलं. किंवा भगवंताकडे जाताना तो आपल्याला का प्रिय असावा, त्याच्यावरती का प्रीती असावी, त्याच्याकडनं काही, तो काही देतो म्हणून का? तो देतो ही गोष्ट खरी आहे, परंतु त्याच्याकडे काही न मागणं आणि त्यालाच आपण स्वतः मागून घेणं, याला प्रेम म्हटलं आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्याकडनं कुठलीही अशी अपेक्षा न ठेवता, केवळ मला माझ्या लोकांच्या सुखाने चालू दे अशी प्रार्थना न करता, त्याची ओळख करून घ्यावी. आणि काही न मिळत असताना सुद्धा त्याच्यावरती प्रेम करणं, कारण या जगाची सत्ता जी आहे तो तो चालवत असतो, त्याच्यामुळे सगळं घडत असतं, त्याच्यामुळे दिसतंय, त्याच्यामुळे आपण भोग घेत असतो. तर मग इतर अवयव, इतर इंद्रिय किंवा याच्यावरती का प्रेम करावं? ते भगवंतावरती प्रेम करावं, असा या श्लोकाचा उद्देश असावा असं मला वाटतं. किती केला तरी याच्यावरती मला विचार हा कमीच केल्यासारखा वाटतो, कारण अजून पुष्कळ त्याच्यावरती विचार करण्यासारखा आहे. मनाच्या श्लोकातला 11वा श्लोक आपण घेऊया. आज या श्लोकामधलं मी फक्त सुनील चिंचोळकरांनी जे पुस्तक लिहिलं आहे मनाच्या श्लोकातली मनशांती, त्याच्यामधला मी काही भाग वाचतोय. आणि त्यांनी या श्लोकाचं विवेच क्लासिफिकेशन जे केलेलं आहे ते मनोबोधातील सुख दुःख विचार याच्यातलं केलेलं आहे. जसा 10वा श्लोक त्यामध्ये येतो, तसा 11वा श्लोक सुद्धा मनोबोधातील सुख दुःख विचार याच्यामध्ये येतो. सगळेजण एकत्र तो 11वा श्लोक म्हणूया.
जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे. मना त्वाची रे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. बराचसा भाग 10व्या श्लोकात आलेला आहे, पुन्हा 11व्या श्लोकात सुद्धा तो आलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे, मनाच्या श्लोकातले जे पहिले जे सुरुवातीचे जे श्लोक आहेत ते सगळे कर्मप्रधान आहेत, कर्मावरती आहे. या श्लोकाचा संबंध तसाच त्याप्रमाणे कर्मावरती कसा येतो ते आपण बघूया. की याच्यामध्ये समर्थ सांगतात की जगात प्रत्येकाला सुख हवंय, पण माणसाची सगळी धडपड आणि सगळे प्रयत्न हे सुद्धा सुखप्राप्तीसाठीच असतात. तरी सुद्धा जगामध्ये प्रत्येक जण दुःखी आढळतो. मगाच्या श्लोकात म्हटल्याप्रमाणे कोणा एक आहे एक नाही, तसंच इथे सुद्धा त्याचीच पुन्हा आठवण करून द्यावीशी वाटते की सगळ्यांना सगळं मिळत नाही. आणि प्रातस्मरणीय धोंडा महाराज देगलूरकरांनी प्रपंचाची व्याख्या केलेली आहे. सगळ्यांना सगळं मिळत नाही, सगळ्यांना एक मिळत नाही, आणि एकाला सगळं मिळत नाही, याचं नाव प्रपंच. फार लक्षात ठेवण्यासारखं आहे. पुन्हा मी म्हणतो ते की सगळ्यांना सगळं मिळत नाही, एकाला सगळं मिळत नाही, आणि सगळ्यांना एकच मिळत नाही, याचं नाव प्रपंच. तर जगी सर्व सुखी असा कोण आहे, या पहिल्या चरणामध्ये समर्थांचा प्रश्न अगदी ठाम आहे. ते विचारतात कोण आहे, सांगा, कोणीही सांगावं की जगी सर्व सुखी कोण. अगदी तुम्ही डोनाल्ड ट्रम्प, मुकेश अंबानी पासून कोणी खालपर्यंत घ्या, कोण सुखामध्ये आहे? कोणी सुखी नाही असे ते सुचवतात. सुखाचा शोध घेत असताना दुःख का मग वाट्याला यावं? सुख सुख म्हणता आहे, दुःख ठाकून आले, असं समर्थ करुणाष्टक म्हणतात की अरे आता वाटतं हे मी आता सुखात आहे, सुखात आहे, तेवढंच काहीतरी दुःख आपल्या समोर उभं राहतं. याचा अर्थ आपला सुखाचा शोध हा चुकीच्या मार्गाने चाललेला आहे, हे नक्की. कारण जर का आपण सुखाच्या मार्गावरती असतो तर मग दुःख वाटायला कशाला येईल? मला जर का इथून आज मी गाडीने बसलो आणि मला जर का जबललीच्या डायरेक्शनला जायचं असेल आणि मी जर का चूक केली माझ्या याच्यामध्ये चालवण्यामध्ये, काही माझं जर का चुकलं, तर मी कुठेतरी अलाईन रोडला वगैरे समजा गेलो, तर याचा अर्थ दोष कोणाचा आहे? माझा आहे. मी मार्ग चुकीचा धरलेला आहे, म्हणून मी त्या जबललीला पोहोचू शकत नाही. हे अगदी साधं आपलं उदाहरण मला सांगावंसं वाटतं. आणि आपण सारेजण प्रपंचात जेव्हा सुखाचा शोध घेत असतो तेव्हा नेमकं दुःख वाटायला येतं. तुकाराम महाराजांनी प्रपंचाला ढेकणाची बाज म्हटलेलं आहे. त्या ढेकणाच्या बाजेवरती कशी निद्रा? साधा घरात जर ढेकण तरी ठीक आहे, तो चावतो. घरात जर का उंदीर जरी असेल ना, तरी माणूस अस्वस्थ होतो की घरात उंदीर आहे. रात्रीचं काही खुडकून थोडस एखादं नसेल सुद्धा, थोडं आवाज आला तरी याने ऐकलं होतं इथं उंदीर झालेला आहे, म्हणून उंदीर आलेले आहेत, तर इथं कुठे उंदीर असण्याची शक्यता आहे. तसं ही प्रपंच ही ढेकणाची बाज आहे की त्याच्यावरती सुखाची निद्रा कधी येणार नाही. आणि समर्थ म्हणतात दासबोधामध्ये की परममूर्खा माझी मूर्ख प्रपंची जो मानी सुख, या प्रपंच ऐसे दुःख आणि का नाही. जरी हा प्रपंच शाश्वत जाणतो, तरी आम्ही यासीच धरतो. हा अशाश्वत म्हणून बोंबलतो तुम्हा भोवते. संसार संगे सुख झाले, ऐसे ना देखिले ना ऐकिले. संसाराने प्रपंचाने सुखी कोणी झालेला आहे असं मी कधी बघितलं नाही आणि कधी ऐकलं पण नाही. म्हणजे प्रपंचातलं प्रत्येक सुख हे शेवटी दुःख पर्यावसनी आहे असं ते सांगतात. शेवटपर्यंत सुखाचा ठरला असा एकही विषय या जगामध्ये अस्तित्वात नाही. मग कोण आहे? फक्त परमेश्वर आहे. मग परमेश्वरा विषय आहे का? नाही. तुकाराम महाराज याला म्हणतात, छेद देणारे त्यांचा अभंग आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता. त्यांना त्यांचा विषय काय झाला? नारायण झाला. फक्त परमेश्वर हाच त्यांचा विषय झाला. मग त्यापुढे त्यांना लोक आवडत नाही, धन आवडत नाही. याचा अर्थ त्यांचा तिरस्कार करा असं नाही त्याचा अर्थ, परंतु त्या सगळ्यांच्या पलीकडे ती ती सगळी माणसं, ती सगळे जी घटक आहेत ते सगळे फक्त कर्तव्यापुरते आहेत, परंतु त्यांचा मुख्य विषय नारायण आहे. त्याच्यासाठी ते तळमळत असतात. अशी एकही व्यक्ती नाही आणि अशी एकही वस्तू नाही की अथवा एकही इंद्रिय नाही की जो आपल्याला शेवटपर्यंत सुख देऊ शकेल. अलीकडे विषय चांगला नाही, पण अलीकडे प्रेमविवाह झालेल्यांचे सुद्धा घटस्फोट होतात, ते आपण बघतो. 2-3 पिढ्यानंतर उद्योगधंद्याला उतरती कळा लागते.
आजोबांनी पणजोबांनी धंदा सुरू केलेला असतो, आजोबा वाढवतात, वडील बघतात आणि पुढच्या पिढीकडनं त्याचं अगदी कल्याण होतं. म्हातारपणी आपली इंद्रिय सुद्धा क्षीण होतात. जे पूर्वी माणूस चांगला जेवायचा, त्याचं जेवण कमी होतं, आहार कमी होतं, त्याचं कारण त्या विषयातली त्याची आसक्ती कमी होत असते. ज्या शरीराचे एवढे आपण चोचले पुरवले, त्या शरीराचा प्रत्येक अवयव कुरकुर करायला लागतो. गुडघे दुखतात, खांदे दुखतात, सांधे दुखतात, काय जे असेल ते सगळं दुखतं. अमेरिकेमध्ये सुद्धा म्हणे एवढी समृद्धी आहे, इतकं वैभव, परंतु समाधान आहे का, शांतता आहे का? शाळेतले मुलं बंदुका घेऊन गोळीबार करतात, तशा बातम्या आपण हल्ली ऐकतो. आणि त्याशिवाय त्या पलीकडे आपण जर का बघितलं तर एखाद्या गरीबाच्या घरात सुद्धा समाधान पाहायला मिळतं. ते श्रीमंताच्या महालात बघायला मिळत नाही. आणि त्याचं कारण असं असतं की आपण नश्वर गोष्टींमध्ये सुख शोधतो आणि आपला तो सुखाचा शोध हा कधी संपत नाही. आणि त्याची परिणती अशी होते की शेवटी आपल्या वाट्याला दुःखच येतं. पण आयुष्याचं स्वरूपच असं आहे की तिथं तो निर्भेळ सुख ते प्राप्त होत नाही. इथं पौर्णिमा आहे तर अमावस्या सुद्धा आहे आणि दिवसापाठोपाठ रात्र येते. फुलांना काटे सुद्धा असतात. फुलं आपल्याला आवडतात, पण काटे आवडतात का नाही? ते काटे टोचतात आपल्याला, ते दुःख देणारी असतात, पण फुल मात्र हे सुख देणारं असतं. आणि सुख ही दुःखाची सावली असं ते म्हणतात. सुख ही दुःखाची सावली आहे. म्हणून महावीर, समर्थ, गौतम बुद्ध, शंकराचार्य यांनी सर्व संघ परित्याग केला. अर्थात तो केला त्यांनी तो स्वकल्याणापेक्षा लोकांच्या कल्याणासाठी केला. आपल्याला काही तसं करायचं नाहीये, आपल्याला स्वकल्याणच करायचंय. तर त्यासाठी सुखाचा त्याग हा केला पाहिजे. आणि जिथे संपत्ती आहे तिथे आरोग्य नाहीये. मगाच्या श्लोकात आपण बोलून आलो की संपत्ती आहे, खायला प्यायला पुष्कळ आहे, ऐशोराम आहे, शरीराला आराम आहे, अगदी लक्झरीज ट्रॅव्हल आहे आपला. पण ते सगळं दुःखाचं आगर आहे, हे त्यातनं ते सिद्ध करून सांगतात. आता काही जणांना मुलं बाळ नाही, ज्यांना मुलं आहेत ती त्यांना विचारत नाहीत. वृद्धाश्रम आपल्याकडे वाढलेले आहेत. म्हणजे मुलाबाळात तरी सुख आहे का? म्हणजे 100% सुख आहे का? असं नाही की सगळीच मुलं तशी असतात, घेतात आई वडिलांची काळजी, परंतु ही असे सुद्धा या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. आपण बघा वृद्धाश्रमातल्या वृद्धांच्या जर का कथा ऐकल्या तर कशा पद्धतीने त्यांना का का तिथं मुलं बाळ असून सुद्धा का त्यांना तिथे राहावं लागतं, हे आपण बघतो. अगदी मी डोळ्यांनी बघितलेला प्रसंग एक म्हणजे सांगतोय की माझी आई शेवटचे काही दिवस जेव्हा नर्सिंग होम मध्ये होती, तो एक प्रकारचा वृद्धाश्रम होता तिथे. आणि काही वृद्ध तिथे, तो दिवस ते दिवाळीचे दिवस होते, पाडवा भाऊबीज. आम्ही त्या दिवशी गेलो होतो तिथे, आईला भेटायला गेलो होतो. तर बरेच जण ते वृद्ध, त्यांचा तो ब्रेकफास्ट झाल्यानंतर त्यांना खाली खुर्चीत आणून बसवलं होतं. आणि लोक त्यांना भेटायला येत होते, त्यांचे कोणाचे भाऊ असतील, ज्या बायका होत्या त्यांचे भाऊ भेटायला येत होते, ज्या बहिणी असतील त्यांचे भाऊ त्यांना तिथे भेटायला येत होते. ज्यांचे येत नव्हते किंवा तोपर्यंत आले नव्हते त्यांच्या डोळ्यांमध्ये ते डोळे शोधत होते, अरे कोण आलं, आपल्याला कोणी आलंय का भेटायला वगैरे, असे त्यांच्या डोळ्यामध्ये ती भूक होती त्या भेटीची. आणि असे ते वाट बघत होते तिथे. आणि त्यानंतर त्यांची ते भेट झाली की तिथे खालीच भेटायचं आणि मग नंतर त्यांनी अर्धा तास 1 तास वगैरे त्यांच्या जागेवरती जायचे. आता यांना या काही जणांना मुलं बाळ नसतील, शक्य आहे, मान्य आहे, पण काही जणांना तरी असतील की नाही, पण तरी सुद्धा जेव्हा त्यांना मुलं झाली, केवढा त्यांनी जन्मोत्सव किती साजरा केला असेल, कसे लाड केले असतील, पण त्यांचा शेवट मात्र शेवटच्या काळामध्ये त्यांना कुठे वृद्धाश्रमात येऊन राहावं लागलं. याचा अर्थ मुलाबाळात सुद्धा सुख आहे असं नाहीये. एखाद्या कुटुंबामध्ये मुलीचं लग्न होत नाही आणि जिथे मुलीचं लग्न झालंय तिथे ती सुखाने नांदत नाही. पूर्णतः हे संसाराचं स्वरूप आहे की तो नेहमी अपूर्णच राहतो. इथे प्रत्येक मडक्याला छिद्र आहे आणि त्रिविध ताप आहेत, प्रत्येक गोष्ट बदलते. रामचंद्रांच्या मनामध्ये सीतेबद्दल एवढं प्रेम होतं, पण त्या सीतेचा शेवटी त्यांना त्याग करावा लागला. आणि हे बघितलं, हे बघूनच संतांनी शाश्वत सुखाचा शोध घेतला असं ते म्हणतात. सुखाची दिशा जर का कुठली हे जर का बघायचं असेल तर ते संत सांगू शकतात. संतांनी आत्मसुख किंवा निर्विषय शोधून काढलं, त्यासाठी त्यांनी भगवंताची कास धरली. म्हणून संतांनी सर्वसुख हा शब्द वापरला. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, असं ज्ञानेश्वर माऊली आपल्या अभंगात म्हणतात. तुकाराम महाराज तर म्हणतात, माझ्या पांडुरंगाचा सुखी कोण सांगा. पांडुरंगापेक्षा सुखी कोण असेल? मग ज्याच्याकडे सुख आहे त्याच्याकडे मी जाईन की जो देणार नाही किंवा अल्प काळ देईन त्याच्याकडे जाईन?
मला कायम पुरेसं सुख जर का हवं असेल आणि ते जर का भगवंत देऊ शकतो तर मला भगवंताकडेच गेलं पाहिजे. इतर ठिकाणी, चुकीच्या ठिकाणी मागण्यात काय अर्थ येते? आणि इंद्रिय सुखांचा शेवट शेवटी दुःखदच असतो. संतांनी न बदलणाऱ्या भगवंतांवरती प्रेम करायला सांगितले. गोंदवलेकर महाराज म्हणायचे की हलक्यातल्या हलक्या विषयांवर जो प्रेम करतात ना, तेवढे तरी प्रेम भगवंतावरती केलं तरी भगवंत भेटेल. तुलसीदासांची कथा आपल्याला माहिती आहे. स्त्री लंपट होते, लग्न झालं आणि बायकोवरती अतोनात प्रेम. बायको माहेरी गेली आणि विरह सहन होईना. प्रचंड पाऊस पडत होता, नदीला पूर आलेला होता आणि तरी त्यांनी त्या नदीत उडी मारली आणि लाकडी योंडका समजून एका प्रेताला धरून ते दुसऱ्या तीरावरती गेले. सासूरवाडीला गेले. रात्रीची वेळ, पाऊस पडतोय, अंधार आहे. आता घर माहिती, वरती जायचं कसं, दार कसं वाजवायचं, म्हणून वरच्या त्या सज्जातनं, गॅलरीतनं ती दोरी खाली आलेली त्यांना दिसली आणि त्या दोरीला वरती जाऊ, धरून वरती जाऊ असं त्यांनी विचार केला. आणि ते वरती पोहोचले तोपर्यंत त्यांना कळलं की आपण सापाला धरून वरती आलेलो आहे. आणि ते बायकोनी बघितलं त्यांना, रागावली त्यांना. ती म्हणाली की एवढी तळमळ जर का भगवंतासाठी जर का तुम्ही दाखवली असती तर भगवंत भेटला असता, म्हणून एवढे कशाला कष्ट उपसत बसलात ते. आणि तिथे त्यांना तो बोध झाला. आणि पुढे माहिती आपण तुलसी रामायण आणि हनुमान चालीसा वगैरे त्यांनी जे निर्माण केले आणि प्रसिद्ध रामभक्त म्हणून ते प्रसिद्ध पावले. तर सांगायचा मुद्दा असा की हलक्यातल्या हलक्या विषयावरती प्रेम न करता भगवंतावरती प्रेम करावं. आणि किती वेड्यासारख्या विषयांमागे आपण धावायचं, तो सुद्धा विषय आहेच. की सुखाच्या कल्पना तरी आपल्या कायम असतात का? आज याच्यात आहे तर उद्याला त्याच्यात आहे. आज श्रीखंडामध्ये सुख आहे, उद्याला गुलाबजाम खायला पाहिजे. आज ही गाडी असेल तर उद्याला आपण 4 वर्षांनी 3 वर्षांनी आपल्याकडे ही गाडी असेल, आपण ही पहिली घेतानाच ठरवतो बऱ्याच वेळा. लहानपणी सुद्धा आपण बाहुली, गोळ्या, चॉकलेट, बिस्किट हे आपल्याला प्रिय वाटतं. तरुणपणात सुखाची कल्पना आणखीन बदलते, वेगळी असते. तर हे सुख हे स्थल सापेक्ष आणि कालसापेक्ष असता कामा नये. कारण ती गोष्ट आज आहे, उद्याला नाही, उद्याला ते आवडणार नाही. आज जे आवडतं ते उद्या आवडणार नाही. आज जे आवडत नाही ते कदाचित उद्याला आवडायला लागेल. असं असेल तर ते खरं सुख म्हणायचं का? तर नाही, ती विषयांची भूक आहे आपल्या. सुखासाठी आपण ठिकठिकाणी आपलं तोंड आपण वाकडं करतो, पण शेवटी त्याच्या वाट्याला दुःखच येते. एक संस्कृत सुभाषित आहे. त्या सुभाषितकार म्हणतो की सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परो दधाती इति कुबुद्धी रेषा. ही माझ्या मनात सुख आणि दुःख ही माझ्या मनाची निर्मिती आहे स्वतःची. मला असं वाटतं की याच्यात सुख आहे, मला असं वाटतं की याच्यात दुःख आहे, आणि वास्तविक ती मनाची निर्मिती आहे. त्या मनाप्रमाणे आपण हे करतो. ही आपली कुबुद्धी आहे. आणि अनेकदा पात्रतेपेक्षा जास्त अपेक्षा बाळगून सुद्धा आपण दुःख ओढवून घेतो. फार महत्वाचं आहे. स्पर्धा, ईर्ष्या ही आपल्याला जाणवत असते की अमक्याकडे ते आहे, ते आपल्याकडे असलं पाहिजे, त्याचं अमुक आहे ना, तसं माझं असलं पाहिजे. ही जी ईर्ष्या, स्पर्धा जी असते ना, ही असा विचार सुद्धा मनात आपल्या येता कामा नये की परमेश्वराने मला जे दिलेलं आहे, किंबहुना ते माझ्या पात्रतेपेक्षा जास्तीच मला दिलेलं आहे, तर मी त्याची अधिकाधिक भक्ती केली पाहिजे, असा समज आपला असला पाहिजे. नाही तर मग पात्रतेपेक्षा जास्त अपेक्षा बाळगून आपण दुःख ओढून घेतो. फाजील महत्वाकांक्षा हे एक दुःखाचं दुसरं कारण असतं. बोर्डात पहिलं यायचं असेल तर त्याला खूप अभ्यास करावा लागतो. न येता मी बोर्डात, ही फाजील महत्वाकांक्षा झाली. अभ्यास न करता मला पहिलं यायचं असेल ती फाजील महत्वाकांक्षा झाली. प्रत्येकाच्या सुखदुःखाची कल्पना ही निराळी असते. एखाद्याला टीव्ही आवडतो तर दुसऱ्याचं टीव्ही पाहतच डोकं फिरतं, असं होतं. क्रिकेटमध्ये जर सुख असतं तर जगातल्या सगळ्या राष्ट्रांनी क्रिकेटची निवड केली असती, पण तसं नाही. जो ज्याला ज्याला तो जो खेळ योग्य वाटतो, त्या खेळात त्या देशाचं प्रावीण्य असतं. आणि इतर ठिकाणी हे पण बघतो आपण की नटनट्या या पडद्यावरती किंवा समारंभात सुखी असल्याचा भास होतो, परंतु खाजगी जीवन त्यांचं हे अत्यंत दुर्दैवी असतं. मीना कुमारी नावाची एक जुनी हिंदी नटी होती. 38 वर्ष जगली. 38 वर्षच फक्त आयुष्य मिळालं, पण तिच्या काळामध्ये ती सर्वात जास्ती पैसे घेणारी एक नटी होती. आणि शेवटी ती दारूच्या आहारी गेली, नैराश्य आलं तिला, आणि तिने त्यात सुख शोधलं आणि शेवटी जीवनाचा नाश ओढून घेतला. तिच्याच बाबतीत अलीकडची घटना मी वाचली की त्यांनी बांद्र्यामध्ये काहीतरी 2-2.5 एकर जागा ही त्या काळात 5 लाख रुपयात विकत घेतली होती. म्हणजे साधारण ती असेल 60-70च्या दशकातली गोष्ट असेल. 5 लाखात 2.5 एकर जागा बांद्र्यासारख्या ठिकाणी त्यांनी विकत घेतली होती. आज परिस्थिती अशी आली की ती जागा कोर्टात आहे
आणि त्यांनी तेव्हा एका सोसायटीला ती काय भाड्याने दिली होती, 850 रुपये महिना का काहीतरी अशांनी. आणि आता ते जागा तो करार ते परत मागतायत. ती जागा तिचे जे नातवंड जी आहेत ते आता ते परत मागतायत. एवढे इतकी श्रीमंती असणारी, प्रचंड श्रीमंती असणारी, की जिथे बांद्र्यामध्ये 2.5 एकर जागा असणारी, तिचं आयुष्य सुद्धा 38 वर्षाच्या वर ती जगू शकली नाही, त्याचा उपभोग घेऊ शकली नाही. आणि पुढे सुद्धा त्या मालमत्तेची अशी विल्हेवाट जर का लागत असेल, तर हे सुख त्यामध्ये आहे का खरोखर निदान, हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. मर्लिन मनरो या नटीचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे, की दिसायला अत्यंत लावण्यवती असलेली त्या काळातली नटी, प्रचंड श्रीमंत असलेली नटी, शेवटी तिला आत्महत्या करावी लागली. आणि आत्महत्येसारखं पाप नाही असं म्हटलं जातं. आज IT इंडस्ट्रीमध्ये सुद्धा लाखो रुपये लोक पगार घेतात. आणि आपण अवस्था बघतो समाजामध्ये, की कसे ते पैसे वापरले जातात, कसे ते खर्च केले जातात, आणि परिणामी किती दुःख येतं त्याच्या अलीकडे आपण बातम्या ऐकत असतो. याचा अर्थ थोडक्यात असा आहे, की विषयाद्वारे सुखी होता येत नाही. आणखी एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये लक्षात घ्यायला हवा, की दुःख आहे म्हणून सुखाला चव आहे. म्हणजे दुःख म्हणजे सुखाच्या किमतीचं लेबल आहे. माणसाला सतत सुख मिळत राहिलं तर सुखाचा आनंद घेता येत नाही. कारण संघर्ष नाही, माणूस हा संघर्ष प्रिय आहे. आज हे, उद्याला ते, परवाला ते, हे त्याला कायम हवं असतं. त्यामुळे ते असं सांगतात, की सतत सुख जर का मिळत राहिलं तर सुखाचा आनंद घेता येत नाही. काही गोष्टी मनाविरुद्ध घडतात म्हणून, आणि काही गोष्टी मनासारख्या घडल्याचा आनंद आहे. आपण जर सतत मिष्टान्न खात राहिलो तर त्या गोडाचाही आपल्याला कंटाळा येतो. होतं असं, की कुठल्या घरात समजा सण समारंभ असतील, 3-4 दिवस गोड खाल्लं, चौथ्या दिवशी म्हणतो पिठलं भात करा आज, की आज खिचडी करा. ती ती गोड वाटते अशा वेळी. मग ते 4 दिवस जे आनंदात जे काही गोड खाल्लेलं असतं, 5व्या दिवशी त्याचा कंटाळा का येतो आपल्याला? कारण त्याच्यात पूर्ण सुख नाही. अधूनमधून आपल्या मुलांना नाही शब्द ऐकायची सवय लावली पाहिजे असं ते सांगतात. कारण प्रत्येक गोष्ट जर का त्यांना सहज मिळत राहिली तर त्याचं महत्व कळत नाही. आणि या श्लोकात दुःखाचे कारण सांगताना समार्थ म्हणतात, की मनात वाचिरे पूर्व संचित केले. संचिताचा संबंध हा मागील जन्माशी आहे. म्हणजे हिंदू ऋषींनी मनाच्या प्रयोगशाळेत चिंतन करून जे अनेक सिद्धांत मांडले, त्यातील एक मौलिक सिद्धांत म्हणजे पुनर्जन्माचा सिद्धांत आहे. आपण या जगात पहिल्यांदाच आलेलो नाहीत. यापूर्वी आपले अनेक जन्म झालेले आहेत. प्रत्येक जन्मात काहीतरी चांगली वाईट कर्म आपण करतो, आणि त्या कर्माचा हिशोब आपल्याला नेहमीच चुकता करावा लागतो. त्यासाठी संचित प्रारब्ध आणि क्रियमाण कर्म हे 3 शब्द आपण समजून घ्यायचे, की त्यामध्ये अशी कल्पना करायची, की हा आपला 501वा जन्म आहे, आणि यापूर्वीच्या 500 जन्मांमध्ये आपण जी काही चांगली वाईट कर्म केलेली असतील त्या सगळ्यांचा हिशोब मला चुकता करायचा आहे. आता या 500 जन्मांच्या हिशोबाला संचित असं म्हणतात. आणि या एका जन्मात 500 जन्मांचा हिशोब चुकता करता येणार नाही. त्यातला जो भाग मी या जन्मी चुकता करणार नाही, तो मला पुढचा जन्म घ्यावा लागेल. त्याला प्रारब्ध म्हणतात. आणि व्यवहारातलं उदाहरण द्यायचं तर संचित म्हणजे, त्यांनी व्यवहारातलं उदाहरण दिलंय, की एकूण कर्ज, तर प्रारब्ध म्हणजे त्या कर्जाचा 1 हप्ता झाला. याखेरीज क्रियामाण स्वातंत्र्य नावाची गोष्ट आहे. या प्रारब्धात बदल घडवून आणण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. जर माझ्या भूतकाळातील वागण्यामुळे वर्तमानामध्ये माझ्या वाट्याला जर का दुःख आलं असेल, तर इथून पुढे चांगले वागून, म्हणजे ते क्रियामाण स्वातंत्र्य आहे, की इथून पुढे चांगले वागून मी माझ्या भविष्याला पाहिजे तसा आकार देऊ शकतो. त्यालाच क्रियामाण स्वातंत्र्य म्हणतात. आणि यासाठी सर्वप्रथम आपल्याला वर्तमान स्थितीची सर्व जबाबदारी ही आपण स्वतःवर घेतली पाहिजे. अज्ञाताला दोष न देता किंवा कोणाच्या तरी माथी खापर न फोडता मी संचित म्हणून वर्तमान काळ स्वीकारला पाहिजे. आपल्या आई वडिलांमुळे रामचंद्रांना वनवासात जावे लागले. परत जेव्हा श्रीरामांना बोलवायला येतात चित्रकूटला, आणि परत चला म्हणतो दादा, प्रभू रामचंद्र 13 कडव्यांमध्ये त्यांना जी बातमी ते ऐकतात, की दशरथ महाराज गेलेले आहेत, आपले वडील गेलेले आहेत, तर तेव्हा ते गदी माडगुळकरांनी छान ते काव्य आहे त्यांचं, अजरामर काव्य, गीत रामायणातलं, की पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. त्यात गदिमा गदिमांनी रामाच्या तोंडी एक ओळ घातलेली, की खेळ चालला असे माझ्या पूर्वसंचिताचा, माय काही ना दोषी नवे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. आईचाही दोष नाहीये, वडिलांचाही दोष नाहीये.
राज्याचा त्याग करावा लागणं आणि कानन यात्रा, कानन म्हणजे वन, ही यात्रा जी आहे, वनवास जो आहे, सर्व कर्म ज्यात खेळ चालला असे माझ्या पूर्वसंचिताचा. प्रभू श्रीराम म्हणतात, आता ते मनुष्य अवतारामध्ये आहेत भगवान, पण ते जाणीव करून देतात की माझं जे पूर्वसंचित होतं त्याच्यामुळे हे सगळं माझ्या वाट्याला आलं. ना त्यांनी कैकेयीला दोष दिला, ना त्यांनी दशरथाला दोष दिला, ना मंथरेला दोष दिला. तर हा वर्तमान काळ आपलं संचित म्हणून आपण स्वीकारला पाहिजे. आपल्या आई वडिलांमुळे त्यांना वनवासात जावं लागलं, भरताला त्याचं खूप वाईट वाटलं, पण माझ्या दुष्ट मातेमुळे आणि विषय लंपट पित्यामुळे वनवास घडला हे भरत सांगतोय. पण प्रभू रामचंद्र त्याला म्हणतात, खेळ चालला असे माझ्या पूर्वसंचिताचा. आणि अलीकडे फिजिक्सचा एक सिद्धांत आहे की या जगात कोणतीही गोष्ट अचानक घडत नाही. प्रत्येक गोष्टीला कार्यकारण परंपरा आहे. जिथे कारण आहे तिथे कार्य आहे. कार्यकारण भाव आपल्याकडे सांगतात तो हा, की जिथे कारण आहे तिथेच कार्य आहे. आज जे माझ्या वाट्याला आले आहे ते सारे मी पूर्वी पेरून ठेवलेलं आहे. जे काय तुम्ही पेरून ठेवलेले, पेरले तसे उगवते, अशी आपल्याकडे म्हण आहे. पेरलेलं लक्षात राहत नाही म्हणून उगवल्यावर दुःख होतं. शिवाय मीच माझ्या दुःखाला जबाबदार आहे असं ठरल्यावर दुःखाचं चिंतन हे थांबतं. का मी तेच आई वडील निवडले, किंवा माझ्या वाट्याला ही गोष्ट का आली, किंवा माझ्या वाट्याला हे भाऊ बहीण का आले. आपलं प्रत्येक कर्म हे पेरलेल्या बी सारखं आहे. सगळे जे हिशोब चुकता करायला आलेले आपल्याला, ते सगळे आपले सहकारी किंवा कुटुंबामध्ये किंवा मित्र परिवार हा जो मिळतो, हा सगळा आपले जुने हिशोब चुकते करायला आपल्याला भेटलेला असतो. समर्थांची ओवी आहे, कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्मासी आली, ते तुवा आपुली मानली रे पडत मूर्खा. सगळे कर्माने एकत्र आलेले असतो आपण, एकमेकांचे हिशोब आपल्याला चुकते करायचे असतात. गहनो कर्मना गती असं भगवंत गीतेत म्हणतात. आणि आपण आपल्या दुःखाला जबाबदार असल्यामुळे आपले सुखही आपल्याच हातात आहे. तेव्हा संचित आणि प्रारब्ध हे शब्द काही निराशाजनक नाही. मीच संचिताचा निर्माता आहे, म्हणजे माझे प्रारब्ध बदलणं हे माझ्या हातात आहे. भूतकाळात माझ्यातून काही चुका घडल्या असतील तर वर्तमानात माझ्याकडनंच मी चांगलं वागलं पाहिजे आणि या चुकांवर मी मात करू शकतो, असं त्यांचं सांगणं आहे. म्हणजे आता जेथे ज्याचा जैसा व्यापार तेथे असावे खबरदार, असं समर्थ म्हणतात. की मी समजा क्षत्रिय वृत्तीने जर का मला माझ्या वाट्याला आली असेल तर तिथं मला क्षत्रिय वृत्तीनेच वागलं पाहिजे. दुष्टांचा नाश करणं हे माझं कर्तव्य आहे. जिथे मी शूद्र म्हणून जन्माला असेल तिथं शूद्र म्हणून दोष न देता मी सेवाभाव हाच पत्करला पाहिजे आणि त्यातून भगवंत प्राप्त केले पाहिजे. ब्राह्मण धर्मामध्ये, ब्राह्मण याच्यात मी जर का जन्माला आलो असेल तर ते माझं कर्म, जन्म कुठे का असे ना, पण तुम्ही ज्या पद्धतीने वागता ते तुमचं कर्म ठरतं. नाहीतर मग संतांना मोक्ष मिळालाच नसता. फक्त ब्राह्मण संतांना मोक्ष मिळाला असता. चोखा मिळाला नसता. चोखा मिळाला पांडुरंग भेटला नसता. सावता मिळाला भेटला नसता. जनाबाईला भेटला नसता. परंतु त्यांच्या वाट्याला आलेली कर्म त्यांनी भगवंताच्या स्मरणात केली, तशी आपण कर्म करावी असं त्यांना सांगायचंय. क्रियमाण स्वातंत्र्याचा वापर करून मी माझं दैव बदलू शकतो. त्याला समर्थ यत्न तो देव जाणावा म्हणतात. खऱ्या साधकांची परिस्थितीबद्दल कधीही तक्रार नसते, जेव्हा संचिताच्या संकल्पनेने निष्क्रिय होण्याचे कारण नाही. कारण भूतकाळ आणि भविष्यकाळ हे सर्व माझ्या हातात आहे. तयासारखे भोगणे प्राप्त झाले हे वचन हे मी स्वतःला लावायचं, दुसऱ्याला टोचून बोलण्यासाठी त्याचा वापर करून चालणार नाही. पुन्हा स्वतःची परीक्षा करायची, मनात विचार करायचा आपल्या आपल्या, की आपण काहीतरी केलं आहे, त्याचे भोग आता आपण भोगतोय. चांगले असू दे नाही तर वाईट असू दे, हे त्याचं कारण आहे. आणि अनेकदा माणसं आपल्या शत्रूच्या वाट्याला काही वाईट आले की म्हणतात की भोगा, आता आम्हाला वाटलंच होतं की असं केव्हा तरी घडणार. दुसऱ्याला दुखावण्यासाठी हा चरण वापरला जाऊ नये असं ते कटाक्षाने सांगतात. आणि आपल्या वाट्याला दुःख आले तर कुरकुर करीत बसण्यापेक्षा चिंतनाने आपण आपला वर्तमान काळ घडवावा. या जगात कोणावरही अन्याय होत नसतो. कोणतीही गोष्ट केवळ योगायोगाने घडत नाही हे लक्षात ठेवायचं. आपल्या हातून चुका झाल्या नसतील का असा विचार करावा. आपल्याला जर का रस्त्याने चालताना जर का ठेच लागली तर त्यावेळी आपण निष्काळजी असतो, ही गोष्ट खरी आहे. पण परमेश्वर तशी व्यवस्था निर्माण करतो की आपल्याला तसा तो बेसावध आणि गाफील करतो आणि पूर्वीच्या जन्माचं आपलं जे पाप असेल, जे काही दोष असतील, त्याचं फळ हे आत्ता आपल्याला भोगायला मिळालं असं आपण समजून घ्यायचंय आणि तटस्थपणे आपल्या आयुष्याकडे बघायचं. इतरांवर दोषारोप करण्यापेक्षा आपण स्वतःला बदलावं. आणि अनेकदा आपल्या वाट्याला आलेले नातेवाईक किंवा अन्य संबंधित लोक
गतजन्मीचे हिशोब पूर्ण करण्यासाठी आलेले असतात. ऋणानुबंधाने घेतलेल्या या गाठी असतात. मग जे आपण म्हणून आलो ते एके स्थळी जन्मास आली कर्मयोगे सकाळी मिळाली, एके स्थळी जन्मास आली, ते तू आपुली मानली रे पडत मूर्खा. तर ही माणसं आपल्या आयुष्यात आलेली असतात, ती आपल्या ऋणानुबंधाच्या गाठीने आलेली असतात. काही माणसं सूड घेण्यासाठीच जीवनात येतात. अंबाने शिखंडीचा जन्म घेतला, तो भीष्मांना मारण्यासाठीच घेतला होता. आणि पितामह भीष्मांनी देखील हे सगळं ओळखलं होतं. अंबाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी ते आनंदाने मृत्यूला सामोरे गेले. आपली भूमिका अशी असली पाहिजे, आपल्या वाट्याला काही दुःख आल्यास आपल्याच पूर्वीच्या कर्माचे ते फळ आहे असं आपण समजलं पाहिजे. म्हणून मनात वाचिरे पूर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. कर्मविपाकाचा सिद्धांत आहे. त्याच्यावर खूप विचार करता येईल. आपल्या आवडीचा विषय असं मला वाटतं, माझ्या तरी आवडीचा विषय आहे कर्मयोग हा. तर त्यामुळे त्याच्यावरती अजून आपण पुढच्या याच्यात विचार करूया. आपण आता आत्मषटकाकडे जायच्या आधी मी आधीच्या श्लोकामध्ये आपण जे काही बोलून आलो होतो ते मी पुन्हा एकदा इथं सांगतो, कारण आत्मषटकाशी इथे संबंध येतो त्याचा. मागाच्या श्लोकात जो आला होता तो, की दम हे प्राणांचं रूप आहे, विचार हे मनाचं रूप आहे, आणि लक्षात राहणं न राहणं हे बुद्धीचं रूप आहे. मी शहाणा आहे हे माझ्या अहंकाराचं रूप आहे, आणि अवास्तव चिंतन करणं हे माझ्या चित्ताचं रूप आहे. म्हणजे या माध्यमातून आपण मन, बुद्धी, चित्त, अहंकार या 4 गोष्टी बघितल्या. आणि हे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, प्राण, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय हे मी नाही, तर माझं स्वस्वरूप, स्वतःचं स्वरूप हे वेगळं आहे. कर्मेंद्रिय हे प्रेरणा देणारं शक्तिस्रोत असलेलं आत्मस्वरूप, तिथे जाऊन माझी वृत्ती स्थिर करावी किंवा माझं लक्ष त्यावर असण्याची व्यवस्था करणं, हे आपण त्या आत्मषटकात कळतो. मी आता थांबतोय, कारण म्हणजे डॉक्टर साहेब नाही आहेत म्हणून मी जास्त वेळ बोललो, आणि मलाही कुठे जायची घाई आहे. शेवटी पुन्हा 12व्या, आधी म्हटलं होतं तसं 12व्या क्रमांकावरती खेळणारा खेळाडू असेल किंवा प्रेक्षकातला असेल, तो किती वेळ बॅटिंग करणार, आणि केली तरी तो किती तंत्र शुद्ध करणार, हा पुन्हा वेगळा विषय आहे. त्यामुळे मी इथे थांबतो आणि आपण आता आत्मषटकाकडे वळूया. म्हणताना हे लक्षात ठेवायचं आहे की पुन्हा पुन्हा ते सांगावंसं वाटतं की हे जे शक्तिस्रोत आपल्याला आत्मस्वरूप आहे, की जे मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही, त्याचं आपण स्वाध्याय केवळ इथे म्हणताना न करता एरवी सुद्धा त्याचं चिंतन करावं. आणि चिंतन केल्याने सवय होते. अभ्यास कशाला म्हणतात? जो सतत करणं त्याला अभ्यास म्हणतात. जो सतत करणं त्याला अभ्यास म्हणतात. माझा अभ्यास झालाय असं कधीच म्हणता येत नाही. आपण म्हणतो, शाळेत असताना आपण स्वतःलाच फसवतो इतरांबरोबर. तो अभ्यास कधीच पूर्ण होत नाही. हा अभ्यास मात्र कायम केला पाहिजे. तो तरी कधीतरी संपवावा लागतो, कारण पुढचं शिक्षण असतं. याच्यामध्ये डॉक्टर काका म्हणतात, परमार्थात अपडेट्स नाहीत. मेडिकल सायन्समध्ये अपडेट आहे, लॉ मध्ये अपडेट्स आहेत, इतर प्रॅक्टिसेसमध्ये अपडेट्स आहेत, पण परमार्थामध्ये अपडेट्स नाही. वेदांनी सांगितलेलं आहे, ऋषीमुनींनी त्याचा उपनिषदांच्या मार्फत पुनरुच्चार केलेला आहे. आणि हे सगळं अवघड वाटतं म्हणून संत येऊन सांगतात. तरी सुद्धा अवघड वाटत असेल तर आपला अभ्यास वर्ग असतो, त्या अनुसंधानात राहावं आणि त्याचा अभ्यास करावा. म्हणजे वाट्याला दुःख आली तरी ती दुःख वाटत नाही, असा तो स्वाध्याय करून घ्यावा असं मला वाटतं. आणि मी सुद्धा तसं करायचा प्रयत्न करेन, हे मी सांगतो. आपण आता आत्मषटकाकडे वळूया. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. खूप सुंदर सलील. तर चला आता आपण सर्वांनी आत्मषटक म्हणूया. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहं, न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे, न च व्योमभूमिर्न तेजो न वायु, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। न च प्राणसंज्ञो न वा पञ्चवायु, न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः, न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। न मे द्वेषरागो न मे लोभमोहो,
मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव मात्सर्यभावः न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरि ओम।